जय जगदंब नमो आदेश। मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। या ठिकाणी आज माझ्यासोबत तुम्ही बघत आहात माहूरगडाचे मुख्य पुजारी, त्याबरोबर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूरगड या ठिकाणचे संस्थापक अध्यक्ष आणि सक्रिय कार्यकर्ते ते राजकुमार दादा भोपी यांचा परिचय तर याआधी सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेलाच होता। परंतु आज या ठिकाणी तुमच्या सर्वांना वाटलं असेल की मध्यंतरी शुभम दादा भोपी आणि अमोल भाऊ गावंडे हे सुद्धा माहूरगडवरून या ठिकाणी मला शक्तिदंड देण्यासाठी आले होते। आज राजकुमार दादा आलेले आहेत। नेमकं काय तर कारण असं की मला शक्तिदंड जो धारण करायचा होता त्यामध्ये मी असणारे शुभम दादा भोपी आणि त्याबरोबरच राजकुमार दादा भोपी या दोघांना सुद्धा या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं की तुमच्या दोघांच्याही हस्ते तुम्ही तो शक्तिदंड मला प्रदान करावा। परंतु काही वेळेवरती काम निघाल्यामुळे राजकुमार दादा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही। त्यामुळे आज त्यांनी माझी त्या ठिकाणी स्पेशलमध्ये एकट्यामध्ये भेट घेण्यासाठी ते माहूरगड ते देऊळगाव राजा एवढा प्रवास करून या ठिकाणी पोहोचलेले आहे। सर्वात प्रथम तर मी दादा तुमचं या ठिकाणी मनस्वी आभार व्यक्त करतो की एवढ्या लांब फक्त मला भेट देण्यासाठी तुम्ही आलात। आणि या ठिकाणी एक दुसरा संकल्प मी असा केला की मला परमपूज्य दादाजी वंशपायन सामाजिक कला क्रीडा रत्नगुरु संस्थान शेवगाव या ठिकाणच्या सामाजिक संस्थेने राज्यस्तरीय सामाजिक कार्यगौरव पुरस्कार प्रदान केला। त्याबरोबरच थोडीशी अल्प भेट म्हणून त्यांनी एक माझ्या कार्याचा गौरव म्हणून एक रक्कमही मला देऊ केली। तर ही जी काही रक्कम मला त्या पुरस्कारामध्ये प्राप्त झालेली आहे ही सर्व रक्कम मी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ श्री क्षेत्र माहूरगड यांना त्या ठिकाणी सुपूर्द करत आहे। कारण जे काही मला मिळालं त्यातून माहूरगडावरती जाणाऱ्या भक्तांच्या मुखामध्ये चार घास जावे, कुठेतरी श्री स्वामी समर्थ महाराज आणि अंबाबाईच्या चरणी ती रक्कम पोहोचावी हा त्यामागचा माझा प्रामाणिक हेतू होता। आणि त्यामुळेच या ठिकाणी आज मी दादांना ती रक्कम सुपूर्द करत आहे। आपण यावरती दादांचंही मत व्यक्त करून घेऊया। श्री रेणुका माता की जय। जय जगदंब। मी राजकुमार अंबादास भोपी पाटील, रेणुका माता संस्थान मुख्य पुजारी तथा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ उपाध्यक्ष व त्या ठिकाणचा सर्वस्वी। आज मला परमपूज्य प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सरांच्या आग्रहास्तव यांना जो शक्तिदंड द्यायचा होता आमच्या हस्ते शुभम भोपी आणि मी, त्यावेळेला मला स्वतःलाच एक काम आल्यामुळं मी येऊ शकलो नाही। परंतु नंतर मला राहावलं नाही की मला सतत सरांची भेट घ्यायची इच्छा झाली आणि मी आज 300 किलोमीटरवरून सरांसाठी या ठिकाणी आलो। हे या ठिकाणी आलो आणि ते शक्तिदंड पण परत त्यांना सुपूर्द करायचा हे हे भाग्यसुद्धा मला मिळालेलं आहे या ठिकाणी। आणि योगायोग असा आहे की त्यांना आध्यात्मिक धार्मिक हा जो पुरस्कार त्यांना प्रदान झाला हे सत्कार्य सत्कर्माचं फळ आहे आणि या फळाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पण मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। तर आज यांनी जो या सन्मान माध्यमातून जे काही योगदान आमच्या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळासाठी अन्नदानासाठी जे योगदान दिलेलं आहे, त्या ठिकाणी सामान्य भक्त प्रसाद घेत असतात आणि त्या सामान्य भक्तांच्या प्रसादाच्यासाठी यांनी आपलं योगदान आम्हाला सुपूर्द केलेलं आहे आज आपल्यासमोर। तसेच यांचे जे गुरुवैरे आहेत हे सुद्धा आमच्या माहूरच्या तिथले भोपियांचेच एक परंपरागत शिष्य आहेत आणि त्या परंपरेतूनच आज हा योगायोग आहे की आम्ही सरांशी संलग्न आहोत। तर यांच्याविषयी अजून काही बोलले नको, कारण त्यांचं अध्यात्माचं हे जे कार्य चालू आहे आणि बऱ्याचशा भक्तांना त्यांच्या माध्यमातून मार्ग सापडतो। भक्त हा कुठंतरी आज जो काही कमर्शियल विषयातून साधू महाराज लोक तयार झाले त्याला सोडून यांचं जे कार्य आहे की सरळ मार्ग दाखवणे आणि हे मार्ग या सरांच्या माध्यमातून भक्त हे या मार्गाला लागून राहतील आणि कुठेही भरकटणार नाहीत, त्यांना एक सरळ मार्ग मिळेल। आणि माझी एक अशी विनंती आहे तमाम या अंबाबाईच्या भक्तांना
की त्यांनी यांच्या मार्गदर्शनातूनच या अध्यात्माची जोड ठेवावी आणि यांचंच मार्गदर्शन घ्यावं असं मला यांच्या या वागण्यातून, यांच्या कर्तृत्वातून वाटते. आणि आई अंबाबाई दत्तप्रभू श्री स्वामी समर्थ महाराज असं सत्कार्य यांच्या हाताने करून घेऊ, अशीच आई जगदंबा दत्तप्रभू सप्तशृंगी माता या 3.5 शक्तिपीठाला मी नमन करून मी माझे या ठिकाणी मनोगत थांबवतो.